आम्ही तर एका एरियातल्या सगळ्या सुना आहोत. आम्ही दोघं पण एका ग्रुपची आहोत. या ताईंमुळे मला या ताई मिळाल्या. माझ्या लग्नाचे खाऊचे पैसे झाले होते, तर मी हे केलेलं तर राणी हार केलेला होता 3.5 तोळ्याचा. माझ्या ताईकडे लग्न झालं मे महिन्यात, तर त्या मुलाची आणि मुलीची अंगठी घ्यायची होती. रविवारी कोणतं सोनाराचं दुकान सुरू नसते, मला अंगठी घ्यायला जायचं. अरे म्हटलं तू माझ्या घराकडे ये, रोकडे ज्वेलर रविवारी पण चालू असते. ते आले आणि दोघांनी पण तिथनंच रिंग घेतलेली आहे. ॲक्च्युली माझ्या हस्बंडने मला आज सकाळी एक शेअर केलं, जेव्हा मी सांगितलं की मी इथे जात आहे. तर त्यांनी मला हे सांगितलं की जेव्हा मी 91ला माझ्या आईसोबत रोकडे ज्वेलर्सच्या शॉपला इतवारीमध्ये गेलं, तर ती अगदी छोटीशी शॉप होती आणि त्या लोकांनी इतकं एक्सप्लोअर केलं आणि त्याची एक ब्रांच आपल्या हिंगण्याला पण आली. माझ्या सासूबाईंचे पूर्ण दागिने रोकडेचेच होते आणि जे त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये केले ते पण रोकडे ज्वेलर्सचे होते. नागपूरचा दागिना म्हणजे रोकडे ज्वेलर्स म्हणून ओळखला जातो. तर आपण म्हटलं आज म्हटलं रोकडेची ब्रँड आज किती मोठी आहे, आपण एवढ्या मोठ्या होल्डिंगवर आहो म्हटलं, ते एवढे दागिने वगैरे घालून आज काही पण राहू म्हटलं, पण एवढं होल्डिंगवर लागणं म्हणजे काही तर असेल म्हटलं आपल्या ती क्वालिटी की आज आपण इथे लागलेलो. रोकडे ज्वेलर्समध्ये जाणं माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे. रोकडे ज्वेलर भविष्याची गुंतवणूक. रोकडे ज्वेलर्स म्हणजे आनंदाचा क्षण, आनंदाची जागा. रोकडे म्हणजेच विश्वास.